मनसेच्या उद्या होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। शिवाजी पार्कवरती हा मेळावा होणार आहे आणि या ठिकाणी भव्य असा मंच सुद्धा उभारण्यात आलाय। राज्यभरामधले मनसैनिक उद्याच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील। त्यामुळे उद्या राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार आहेत, नेमकं एकंदरीतच राजकीय सामाजिक परिस्थितीवरती ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि शिवाजी पार्कवरच्या या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। गुढीपाडव्याच्या निमित्त दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जो आहे तो गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन केलं जातं आणि त्याचीच तयारी जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावर सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळी मनसेची भूमिका आणि मनसेची रणनीती जी आहे ती याच पाडव्या मेळाव्यातून मांडली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्या नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकारण्यांसह सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं। आपण जर पाहिलं तर मागच्या पाडव्याच्या वेळी जे ते राज ठाकरे यांनी जे ती बिनशर्त पाठिंबा महायुतीला किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता। त्याच्यानंतर विधानसभेला त्यांनी पुन्हा एकदा एकला चलोचा नारा दिला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने पाडव्या मेळावा जो आहे तो येतो। त्यामुळे नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने जी ती नवी रणनीती आखलेली आहे। पक्षात वेगवेगळे बदल आणि नवे पद तयार केलेले आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या अनेक मनसैनिकांना राज ठाकरे जे ते संबोधित करणार आहेत। यात महत्त्वाचे मुद्दे काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मुद्द्यांवर राज ठाकरे उद्या बोलतील असं मनसेचे नेते बोलत आहेत। तसेच मागच्या जो एकंदरीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या दिवशी सुद्धा स्वतः राज ठाकरे म्हटले की पाडव्या मेळाव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले सगळेच मुद्दे म्हणजे औरंगजेब असो, सोलापूरकर असो, कोरटकर असो, त्यासोबतच इतर राजकारणातले जे मुद्दे आहेत त्या सगळ्यांचा समाचार सुद्धा राज ठाकरे घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे उद्याची राज ठाकरेंची भूमिका आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातले मुद्दे यावर राज ठाकरेंचं नेमकं भाष्य काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।